सध्या जे देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी, गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानाश एका माणसानं केला, तो दाढीवाला. ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती संभाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरु तुकाराम महाराज, भगवान बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज उपस्थित या विचार मंचावर आदरणीय जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दादा, ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली, असे बजरंग बाप्पा सोनवणे, दीपकभाई केदार, माजी आमदार दरेकर साहेब, इथं विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अध्यक्ष, कोणी सुटलं असेल तर त्याच्यात जमून टाकतो. आणि इथं उपस्थित असणारे सर्व आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि या शिरूरमधील नागरिक, त्यांना मी नमस्कार करतो. सध्या जे देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी, गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानाश एका माणसानं केला, तो दाढीवाला. जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली. काल त्याने एक वक्तव्य केलं का ते जे मुक्या अन्या आहे, मुक्या अन्याला ओळखता का तुम्ही? मुक्या अन्या, हा, त्या मुख्या अन्या आणि अदानीनं ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले. अबे तुले 6,000 करोड दिले, त्याचं का? त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून दिले का नाही? आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला. त्यानं जे स्वप्न दाखवले होते आजचे दिनचे, आता एक त्यानं नारा दिला, अब की बार 400 पार. पण 400 पार का होणार आहे हे नाही सांगितलं. तुमची युरियाची बॅग 400 पार, पेट्रोल 67 वरून 116 वर नेलं चोट्यानं, आणि झोपकानं इलेक्शनचं वर्ष आता किती कमी केले? 9. अरे केले ना. 430चं सिलेंडर त्याला महाग वाटत होतं, हाय का नाही? मग 1130 केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर 200 झोपकानं का केले? कमी. घ्या ना शेकून चांगली गरम फडक्यानं, द्या त्याले मत. आता द्यान का मत? हा, डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण 2013-14 ले 538 रुपयाची होती, ह्या चोट्यानं 1350 नेली. आता 2 दिवसाच्या अगोदर पुन्हा 200 रुपयानं खताचे भाव वाढवले. घ्या, इथं आता पेराचा टाइम आला, चांगली शेकवा. द्या ना त्याला मत, द्या ना. अजून शेकवते तू, चांगला गरम फडकं करून लावते. आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे, त्याचे हे परिणाम आहे. आणि तो स्वतः म्हणते मैं फकीर हूं, झोला लेके चल दो. साले आम्हाला फकीर कर चोट्या. तू फकीर आहे तर आहे, आणि फकीराले तसंही काही भेटत नाही, कधी पाहायला भेटलं नाही म्हणून 2.25 लाखाचा पेन, 3.5 लाखाचा चष्मा, हा, तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं, मोदी 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 बयाडासारखं, सोन्याच्या धाग्यानं. अजी असा पंतप्रधान असते का? या देशाचे शेतकरी त्या दिल्लीमध्ये 3 कायदे शेतकऱ्याच्या विरोधी केले, आंदोलन केलं, 1 वर्ष आंदोलन करायला लागलं. ते पंजाबचे कास्तकार होय म्हणून उरून पुरले सालेले. हा, शेवटी मांग घ्या लागला कायदा. हा, त्याच्यावर फवारे, नय कांड्या अश्रुधुराच्या. अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेड्स नाही, एवढे बॅरिगेड साल्यानं त्याच्या समोर लावले. हे असे काटे यायचे, सह्या कायचे लावले ना अन्याय करून. 700 शेतकरी शहीद झाले त्या आंदोलनात. जर त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा असेल तर येणाऱ्या 13 तारखेच्या निवडणुकीत बजरंग अप्पा यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे, महाराष्ट्रात बी चालू आहे, तुम्ही पहा. एक ते नागपूरवाला आहे, पुन्हा येईन.
या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे. त्याच्याच घराले खतम करायचं काम त्या पुन्हा ईडवाल्यानं केलं आहे. आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिले ते चिकिताईवर बी वापरा थोडीशी. अरे वापरा ना मग. तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धुवून मोकया. तो 70,000 कोटीचा असो का अजून कोणता असो. अरे बरोबर आहे का नाही. मग तुम्ही विधानसभेला सीट काऊन नाही दिली पंकजाताईला. चांगले चांगले नेते खतम केले काऊन तर मुख्यमंत्र्याचे दावेदार नव्हते पाहिजे आले. तिकडं बावनकुळेला सीट नाही दिली. एकनं खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं. म्हणजे याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले. आता तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं बी निवडून याचे चान्सेस नाही आहे म्हणून सीट दिली. कारण मोदीच्या विरोधात वातावरण आहे ना. त्याला माहित आहे का हे निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू. माया लाईनीतले सगळे मोरे खतम चेक अँड मेट. मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी. ह्या काका गेम खेळून राहिला. आणि गोर गरीब शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार अजिबात नाही. तुम्ही पहा तुम्हाला कुठं कुठं लुटणं चालू आहे. प्रत्येक ठिकाणी लुटून राहिलं. 6,000ची भीक देते साला. त्या सिलेंडरवर 40 रुपये सबसिडी देते. त्यात नड्यात कुचक न म्हणा साल्या ते कायले भीक देतो 40 रुपये. अरे आम्हाला 40 रुपये सिलेंडरवर सबसिडी नाही पाहिजे. त्यात नड्यात कुचकते. हा अरे काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो इकडे मी आलो काही ठिकाणून डाळिंबाच्या वगैरे बगीचे दिसले मला पेरूचे दिसले ठीक आहे. काही ठिकाणी केशर आंब्याचे दिसले. हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसाने सुरू केली ते आदरणीय पवार साहेबांनी सुरू केली. ते ड्रीप इरिगेशन ड्रीपवर सबसिडी ठीक आहे स्प्रिंकलरवर सबसिडी कोणा सुरू केली तर ते पवार साहेबांनी सुरू केली. या चोट्यानं दाढीवाल्यानं या भारतातल्या उद्योगपत्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. हे 3 महिन्याच्या अगोदरची आकडेवारी आहे. पण शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करण्यासाठी साले पैसे नाही म्हणते. म्हणजे उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे चोट्यापाशी पण आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचे पैसे माफ करायला पैसे नाही आहे. आणि 2009 मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते माननीय पवार साहेब. तेव्हा 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला. आणि म्हणते हे काँग्रेसनं का केले. अबे चोट्यो तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं उभ्या केल्या आहे. आणि जे साले तुम्ही इकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं वय. इस्रो ह्या जो झेंडा घेऊन टाकते का नाही चंद्रयान उडलं राहिले सायंटिस्ट बोलायचे. पण ती एवढा आहे का ते चंद्रयान उतरलं नाही. मुंबईला वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती फायनलची तिथं अहमदाबादला घेतली. बरं नौटंकी एवढा आहे का वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं. हा स्वतःचं नाव लावलं ना त्यानं. नाव मेल्यावर देत असते यानं जिवंतपणे लावलं. हुशारच तेवढा आहे ना. सांगा कोण. बरं तिथं मॅच पाहायला गेलो फायनलची हे साली मॅच हारलो. जिथं गेलं तिथं सत्यानाश करून आलाय. आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे. आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा तर जाईन कशी चिकी आहे ना. गेलं का पुन्हा गेलं का लावतो ईडी. जाता बी येत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे. त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची. तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यूह आहे. त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवलंय. आला का घे आतमध्ये चांगला लेडच धरून. अरे म्हणजे आणि मग आता इथं भाषण द्यायला येते. मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या आणि टार्गेट कोण पवार साहेब. काऊन पवार साहेब तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे तो म्हणजे माननीय पवार साहेब. आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सले जर 273 जागा नाही भेटल्या 10-15 सीटा कमी पडल्या तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते. कारण याय ना ठीक आहे मग का करायचं तिथं आता आपलं सरकार येत नाही
कोणते कामं केले हे सांगता येत नाही. तर ह्या पक्ष फोड, डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी, 50 खोके माजले बोके. मग का कर, तर मग पुन्हा पवार साहेबाचं घर फोड, पक्ष फोड, घड्याळ चोरून नेली. एवढं मतदान करा 13 तारखेला, एवढं मतदान करा तुतारी या चिन्हावर, का 4 तारखेला सकाळी जूनले काउंटिंग सुरू झालं सकाळी 7 वाजता, का 10 वाजून 10 मिनिटांनी घड्याळ बंद पडलं पाहिजे. आणि ते घड्याळ पवार साहेबापाशी यायनं वापस आणून दिलं पाहिजे, कारण त्या घड्याळीच्या चाब्या एकाच माणसापाशी आहे. म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे दाढीवालं मंगळसूत्र, म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे. तुझ्या बायकोचं पाय ना पहिले, दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ, का करायचं आहे तर आहे का नाही. आणि काय यायले महागाई भेंड समजायची, ज्यानं बायका टाकल्या लेकरं बी नाही पैदा केले, ते आम्हाला महागाई सांगून राहिले. अरे महागाईचे चटके आम्हाला माहित, आम्हाला विचारा. सिलेंडर किती रुपयाचं, बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आलं. म्हणून हे तुम्ही समजून घ्या का युरियाची बॅग 150ची 350 केली, खताचे भाव वाढले. बरं तुम्ही जे तुरीची तूर नेता मार्केटले, जेव्हा शेतकऱ्याची तूर 12,000वर गेली होती ना, 12,000वर, ह्या चोट्यानं इजी तूरून तुरीची दाय बोलावली, एवढी बोलावली अकातल्यासारखी, का कास्तकाराची तूर हमी भाव होता 5,700 आणि 4,000 इकली आपण, इकली का नाही. आणि ते तुरीची दाय खपली नाही मार्केटले, तर तिले एका वर्षात घुबडं लागले, टोचली, तिले भोगदाड पडले. ते भोगदाड पडलेली तुरीची दाय कंट्रोलमध्ये साल्यानं 32 रुपये किलोनी इकली. इकली का नाही, इकली का नाही इकली. सोयाबीन गेलं होतं एक वेळा असंच 12,000वर. डिसेंबर महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीन वाढून राहिलं. तर यानं जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन जे भारतात लावता येत नाही त्याची ढेप बोलावली त्या अमेरिकेन 12 लाख टन, 12 लाख टन एवढं ढेप बोलावली का सोयाबीन 4,000वर आलं. कोण जबाबदार आहे याले, कोण जबाबदार आहे. पेट्रोलचे भाव माया बापानं वाढवले, डीएपीचे भाव माया बापानं वाढवले का तुमच्या बापानं वाढवले. अरे ह्या इथं आया बहिणी बसून आहे, यायले तिकीट दिली, अर्धी तिकीट एसटी महामंडळाची, जशा काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे. भावजाई उभ्या तरी ठेवते का त्याले, दिवाळीला एक पोतीनं फेकून मारते 100 रुपयाचं. त्याला गरज कायची आहे, त्याला सिलेंडर द्या ना अर्ध्या किमतीत, रोज गरज आहे. ते नाही दिलं, ते दिलं का नाही, ते नाही दिलं, ते कसं देईन. इतकं बदमाश आहे हे. म्हणजे अक्षरशः या देशाले, ठीक आहे, यानं पीएम केअर फंड नावाचा फंड उभा केला होता यानं कोरोनात. आणि तुम्हाला कोरोनात त्या फोन पे गुगल पे वर मेसेज आहे, पीएम केअरला देशाला मदत करा. तुम्हाला सांगतो भारतीय संविधानाच्या कलम 267 नुसार आकस्मिक निधी नावाचा एक फंड आहे. देशावर भूकंप आला, दुष्काळ आला, पूर झाला, ठीक आहे, कोरोना सारखी परिस्थिती आली, युद्ध झालं, तर देशाचे पंतप्रधान आवाहन करते का देशाला तुमची गरज आहे, काही मदत करा. लोक एसबीआयचा अकाउंट नंबर देते भारत सरकार, त्याच्यावर तुम्ही पैसे टाकत असता. इंदिरा गांधी, राजीव गांधी, ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यानं मदत मागितली तर त्या आकस्मिक निधीवर मदत मागितली. सरकारचा अकाउंट नंबर दिला, स्वतःचा नाही दिला. आणि त्याचं ऑडिट करते त्या भारत सरकारचा एक मोठा हिशोब पाहणारा अधिकारी असते, त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते. तो ऑडिट करते, त्याचा हिशोब किती आले, किती खर्च झाले. ह्या चोट्यानं पीएम केअर फंड प्रायव्हेट ट्रस्ट उभा केला आणि पैसे घेतले. एका माणसानं 500-500 करोड रुपये दिले आहे, टाटानं दिले, चांगल्या मोठ्या लोकांनी 100-100 करोड, आणि तुमच्या आमच्या सारख्यानं फोन पे गुगल पे न 100-200 असे करोडो रुपये जमा झाले. मग लोकांना माहिती अधिकार टाकला का आम्हाला हिशोब पाहिजे, तो चोट्ट म्हणते हिशोब देता येत नाही. दाढीवालं घ्या ना मग आता, ठीक आहे. असे कितीतरी फंड मार आपल्याला सांगते जी हिंदू आहे, हिंदू आहे, हिंदू आहे, हिंदू खतरे में, कायचा भेंड खतरे में. साल्या तू हिंदू आहे तर तू माय मेली टकलं केलं का तू ना. आम्हाला सांगते, अरे केलं का सांगा, केलं का, हिंदू सांगते ना तो, अरे सांगते, बरोबर आहे का नाही. मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीतिरिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले 4 फीटाचे का पूजा करायची असेल तर नवरा बायको पाहिजे, घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको पूजेत बसते, मंदिरात प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते, ठीक आहे, भागवत सप्ताह असला गावात तर नवरा बायको बसते, बसते का नाही. ह्या संत्या तिथं एकटाच, कोणीच नाही.
कॅमेऱ्याच्या म्हणजे माझ्या आजूबाजूला बी नाही पाहिजे. अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती, घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे. हा त्या एसटी आहे, शेड्यूल ट्राईब आहे, म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाला बोलावलं नाही. ह्या तिथं बी पुढं पुढं. एवढा अहंकारी कसं पंतप्रधान असू शकते जी. म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढाही अहंकार खतम होणार आहे, पुन्हा ह्या फकीर होणार आहे.